आपल्याकडे ना सगळे कामे उलटे होत असतात. म्हणजे जे काम करायला पाहिजे, जिथे काम करायला पाहिजे, तिथे ते काम होत नाही. ज्या लेवलला ते करायला पाहिजे, ते त्या लेवलला होत नाही. जे काम सरकारने करायला पाहिजे, ते काम राजकीय पक्ष करतात. जे काम राजकीय पक्षाने करायला पाहिजेत, ते काम सरकार करत आहे. त्यामुळे पब्लिकमध्ये गुंडागर्दी करून ते एखादं काम आम्ही किती चांगल्या प्रकारे करण्याचा प्रयत्न करत आहोत, हे दाखवण्याचा अत्यंत अडाणीपणाचं लक्षण आहे. मी बोलत आहे मराठी भाषाविषयी. सरकार एकतर मराठी बोलण्याचा कंपल्सरी कायदा का बनवत नाही, किंवा महाराष्ट्रामध्ये हिंदी बोलण्यावर बंदी का घालत नाही? हे दोन्ही तुम्ही जर करणार नसणार, तर मग मराठी बोलण्याचा आग्रह कशासाठी? सरकार म्हणून अगोदर कायदा बनवा, नियम बनवा, हिंदीवरती बंदी आणा, तरच लोक मराठी बोलतील ना. पण हे करायचं नाही यांना. पब्लिकमध्ये येऊन गुंडागर्दी, हाणामारी, धक्काबुक्की, दहशत पसरवणे, हे असली कामं पक्ष करत आहेत. आणि परत म्हणायचं की महाराष्ट्रातून कंपन्या बाहेर चालल्यात, इन्व्हेस्टमेंट बाहेर चालली, मोठमोठे प्रोजेक्ट बाहेर चाललेत, आर्थिक व्यवस्था ढासळत चाललेली, डेव्हलपमेंट जी व्हायला पाहिजे ती होत नाही आहे. अशी जर गुंडागर्दी केली तर कुठल्या कंपन्या, कुठले प्रोजेक्ट, कुठल्या बँका इथं महाराष्ट्रात राहणार आहेत? त्या सगळ्या दुसऱ्या राज्यामध्ये जाणारच आहेत. याचा विचार आपण का करत नाहीत? मराठीचा मुद्दा हा महाराष्ट्रासाठी खूप महत्त्वाचा आहे असं राज ठाकरेंना वाटत आहे. पण तेच मराठी लोक त्यांना मतदान करत नाहीत. हे राज ठाकरे यांना का महत्त्वाचं वाटत नाही? मराठी, अमराठी, प्रांतीय, परप्रांतीय आणि भारतीय या मुद्द्यावरती ती क्लॅरिटी नसल्यामुळे राज ठाकरेंची विचारसरणी संकुचित वाटते. कारण मराठी आणि परप्रांतीय हे दोन्हीही भारतीयच आहेत. एक तर परप्रांतीयांना भारतीय म्हणू नका, किंवा महाराष्ट्रीयन लोकांना भारताचा भाग म्हणू नका. यामध्ये क्लॅरिटी राज ठाकरे यांनी द्यायला पाहिजे. या मुद्द्यामुळेच राज ठाकरेंचे विचार दुभागलेले, द्विधा अवस्थेमध्ये असतात. परप्रांतीयाचा मुद्दा घ्यायचा की मराठीचा, दोन्हीही प्रॉब्लेम होतो. परप्रांतीयांचा विचार करावा तर भारतीय नागरिकत्व आडवं येतं, आणि मराठीचा विचार करावा तर परप्रांतीय आडवे येतात. या द्विधा अवस्थेमुळेच राज ठाकरेंची चलबिचल चालू असते. राज ठाकरे यांनी त्यांच्या भाषणामध्ये मराठी बोलण्यावरती जोर दिला आहे. त्यानंतर कार्यकर्ते बँकेमध्ये जाऊन, वेगवेगळ्या कंपन्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन विचारतात की तुम्हाला मराठी येते का? आणि जर येत नसेल तर त्यांना तिथेच धमकी, गुंडागर्दी केली जाते. वास्तविक जर पाहिलं तर मराठी भाषा यायला पाहिजे असा कुठलाही नियम प्रायव्हेट कंपनीमध्ये नाही आहे. मराठी भाषेत बोलण्याचा जो नियम आहे तो फक्त सरकारी कार्यालयामध्ये आहे. आता महायुती सरकारने मराठी भाषेचा नियम फक्त सरकारी कार्यालयापुरता मर्यादित का ठेवला? तो नियम खाजगी कार्यालयापर्यंत का जाऊ दिला जात नाही? तो नियम मग प्रायव्हेट कंपन्यांना का लागू होत नाही? याचं उत्तर खरं तर सरकारने द्यायला पाहिजे. कारण इथे आपली गोची होते की आपण जर कोणाला बोललो की बाबा तुला मराठी येते का, तर समोरचा बोलतो की मराठी आमच्या कंपनीमध्ये कंपल्सरी नाही आहे. बरं, त्याला धमकी वगैरे दिली तर परत मराठी माणसेच कायद्याच्या कचाट्यात सापडतात, त्यांच्यावरती केस होतात ना. म्हणजे धमकी आणि गुंडगिरीचा आरोप होतो, त्यामुळे महाराष्ट्राची प्रतिमा खराब होते. हेही तेवढंच खरं आहे. हे आपण सर्वांनी मान्य करायला पाहिजे. त्यामुळे सरकारने यावरती क्लॅरिटी द्यायला पाहिजे. सरकारने यावरती उत्तर द्यायला पाहिजे. आता प्रायव्हेट कंपन्यांच्या ऑफिसमध्ये जर तुम्हाला जॉब करायचा असेल तर मराठी तुम्हाला यायला हवी, असे कुठलाही प्रकारचा नियम आणि पॉलिसी नाही आहे. जर समजा एखादा व्यक्ती उत्तर प्रदेश, बिहारमधून जर एखाद्या ऑफिसमध्ये काम करत असेल आणि तिथे त्यांनी शिक्षण घेतलं आहे, तिथे मराठी हा विषय शिकवला नसेल, तर तो मराठी कुठून बोलेल?
आणि महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर मराठी स्पीकिंग कोर्स कंपल्सरी करायला पाहिजे. त्यामुळे सरकारने एक नियम करायला पाहिजे, जर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये नोकरी किंवा व्यवसाय करायचा असेल तर तुम्हाला मराठीचा स्पीकिंग कोर्स पूर्ण करावा लागेल आणि सोबतच मराठी स्पीकिंग कोर्सचे सर्टिफिकेट कंपल्सरी तुम्हाला सबमिट करावी लागतील, असा तरी नियम सरकारने करायला पाहिजे. तरच आपण त्यांच्याशी भांडू शकतो ना. भारतीयता आडवी येणार नाहीत, परप्रांतीय आडवे येणार नाहीत किंवा ते उलटंही बोलू शकणार नाही, कारण ते कायद्याच्या कचाट्यात सापडतील. आता आपण त्यांना विचारायला गेलो तर आपणच कायद्याच्या कचाट्यात सापडत आहोत, आपल्यावरतीच केस होत आहे. आता तुम्ही विचार करा, जसे की आपण हिंदी बोलतो, इंग्लिश बोलू शकतो, कारण हे विषय आपल्याला शाळेमध्ये शिकवले जातात, म्हणून ह्या भाषेची तोंड ओळख आपल्याला आहे. उद्या जर मी साऊथ इंडियामध्ये गेलो तर मी तमिळ किंवा कन्नड ही भाषा बोलू शकणार नाही, कारण त्या भाषेची तोंड ओळख आपल्याला झालेली नाही, कारण तो सब्जेक्ट आपल्या शाळेमध्ये शिकवलाही जात नाही. म्हणून फक्त जर मला तमिळ कन्नड वगैरे भाषा येत नसतील म्हणून मी साऊथ इंडियाला जायचंच नाही, हे कितपत योग्य वाटतं? तशाच प्रकारे गुजराती, राजस्थानी, बिहारी, उत्तर प्रदेश या ठिकाणाहून येणाऱ्या लोकांना मराठी येत नाही म्हणून त्यांनी कामासाठी, जॉबसाठी, व्यवसायासाठी महाराष्ट्रामध्ये यायचंच नाही, हे कितपत योग्य वाटतं? हे आडमुठेपणाचं लक्षण दिसतं. त्यामुळे राज ठाकरेंनी त्या राज्याच्या सरकारवर दबाव आणून त्या राज्याच्या शाळेमध्ये मराठी हा विषय शिकवला गेला पाहिजे आणि तो विषय तिथे कंपल्सरी केला पाहिजे. अशा प्रकारचं धोरण राज ठाकरेंनी अवलंबलं तरच ते लोक इथे येऊन मराठी बोलू शकतील किंवा मराठीचं ज्ञान त्यांना असेल किंवा मराठीची तोंड ओळख कमीत कमी त्यांना झालेली असेल. आणि मग नंतर जर ते इथे जॉबसाठी आले आणि मराठी बोलू शकले नाही तर मग आपण त्यांना विचारू ना प्रश्न, की बाबा तुला मराठी शिकवलं गेलं आहे तरी पण तू मराठी का वापरत नाही, तू का मराठीमध्ये बोलत नाही? मग ते कुठेतरी खऱ्या अर्थाने थोडं सोयीस्कर होईल. नाहीतर असे तरी केले तरी चालेल. राज ठाकरे यांनी स्वतःचं एक मराठी शाळा चालू करायला पाहिजे, जिथे फक्त बाहेरून येणाऱ्या लोकांना मराठी शिकवलं जाईल आणि मराठी भाषा प्रमाणपत्र मिळाल्यानंतरच परप्रांतीयांना प्रायव्हेट कंपन्यामध्ये जॉबसाठी परवानगी मिळेल, अशा प्रकारचा काहीतरी नियम करायला पाहिजे. किंवा प्रायव्हेट कंपन्यांना तरी सांगा की ज्या मुलांना मराठी येत नाही त्यांना तुम्ही ऑफिसमध्ये कामाला घ्यायचं नाही, म्हणजे ज्या मुलांना मराठी येते त्यांनाच तुमच्या ऑफिसमध्ये काम करण्याची परवानगी आहे, असं काहीतरी परिपत्रक काढून, काहीतरी आदेश काढून त्या कंपन्यांना तशा प्रकारे कळवलं पाहिजे ना. नाहीतर मग राज ठाकरे यांनी घोषित करायला पाहिजे की हिंदी ही आपली राष्ट्रीय भाषा नाही आणि महाराष्ट्र हा भारताचा भाग नाही, असं तरी घोषित करा. किंवा महाराष्ट्रामध्ये हिंदी बॅन करा, कारण तसंही मराठी माणसं हिंदी बोलताना खूप मराठीचाच उपयोग होतो, अर्ध्याच्या वरती मराठी शब्द हिंदीमध्ये वापरले जातात. त्यामुळे हिंदी महाराष्ट्रामध्ये बॅन करायलाच पाहिजे, म्हणजे भाषावाद, प्रांतवाद हा विषय संपून जाईल. पण दुसऱ्या बाजूने जर विचार केला तर अशी गुंडगिरी जर चालू राहिली तर त्याचा परिणाम महाराष्ट्रावर आणि महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेवर सुद्धा होऊ शकतो. जर तुम्ही अशा प्रकारचे प्रायव्हेट कंपन्यांना त्रास दिला तर एंड ऑफ द डे काय होणार आहे? तर त्या कंपनीची एकतर बदनामी होणार आहे, ती कंपनी महाराष्ट्रामध्ये काम करायचं का नाही हा विचारसुद्धा करू शकते. तिसरं म्हणजे अशा गुंडगिरी करणाऱ्या लोकांमुळे महाराष्ट्राची बदनामी तर होतेच, कारण ही गुंडागर्दी विकासाला पोषक नाही. जर महाराष्ट्राचं नाव खराब झालं आणि कंपन्यांना असुरक्षित वातावरण वाटू लागलं आणि इथल्या कंपन्यांना इथले ऑफिस, इथली इन्व्हेस्टमेंट हे तर दुसऱ्या राज्यात जाऊ शकते. ऑलरेडी महाराष्ट्रातील येणाऱ्या कंपन्या दुसऱ्या राज्यामध्ये स्थिर होत आहेत. जॉबची पहिलेही मारामारी आहे. महाराष्ट्रामध्ये इन्व्हेस्टमेंटची कमी झालेली आहे, बेरोजगारी वाढलेली आहे. त्यातच तुम्ही वरतून गुंडागर्दी केली तर कुठली कंपनी इथं राहणार आहे?
कुठली इन्व्हेस्टमेंट इथं येणार आहे, याचा विचार आपण करायला पाहिजे. ते लोक इथे महाराष्ट्रामध्ये येऊन काम करतात, याचाच अर्थ असा आहे की महाराष्ट्राला त्यांची गरज आहे. महाराष्ट्राला त्यांची गरज नसती तर ते लोक इथे येऊन स्थायिक झालेच नसते. म्हणूनच राज ठाकरे यांनी त्यांचे पॉवर वापरून त्या राज्याच्या सरकारवर दबाव आणून तिथे डेव्हलपमेंट करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. म्हणजे तिकडचे लोक इकडे येणार नाहीत, कारण शेवटी ते भारतीयच आहेत. इथे पण राज ठाकरे यांचं कन्फ्युजन तयार होतं. एक तर त्या परप्रांतीय लोकांना तुम्ही भारतीय म्हणू नका, किंवा महाराष्ट्र हा भारताचा भागच नाही असं तरी म्हणा. या दोन्ही विचारामध्ये राज ठाकरेचं कॉन्ट्रॅडिक्शन भयंकर आहे. खरं तर राज ठाकरेंनी हे कॉन्ट्रॅडिक्शन क्लिअर केलं पाहिजे. लोक जर महाराष्ट्रात नाही आले तर कामगाराची आणि मनुष्यबळाची कमतरता इथे भासणार आहे, ही वस्तुस्थिती. कारण मराठी माणसाला ना काम करायचं आहे, ना एखादा धंदा करायचा असतो. फक्त गावागावामध्ये मोकार फिरायचं असतं, छोट्या मोठ्या नेत्याच्या मागे फिरत स्वतःचे घरचे कामं धंदे सोडून आपल्याच मराठी माणसाचे पाय खेचायचे असतात. त्यामुळे ते लोक इथे येऊन काम करतात. याचाच अर्थ असा आहे की महाराष्ट्राच्या विकासामध्ये त्यांचासुद्धा हात आहे, हे आपल्याला कुठेतरी मान्य करावंच लागेल. म्हणून राज्यकर्त्यांनी धार्मिक वाद, भाषावाद, प्रांतीयवाद, सीमावाद या भानगडीमध्ये पडायला नाही पाहिजे. हा एक देश आहे, त्या देशामधील लोक कुठल्याही कानाकोपऱ्याला जाऊन राहू शकतात, कुठेही जाऊन काम करू शकतात, कुठलीही भाषा बोलू शकतात. हा बेसिक संविधानाचा पाया आहे. नाहीतर त्या संविधानाला काहीही अर्थ उरत नाही. त्यामुळे जिथे काम करायला पाहिजे तिथे राज ठाकरेंनी काम करायला पाहिजे. अशी गुंडागर्दी करून मराठी सेफ होणार नाही. त्याला बेसिक नियम राज्य सरकारने बनवायला पाहिजेत, तरच मराठी भाषा टिकेल आणि ती पुढेही अशीच चालू राहील. नमस्कार.